नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मरीमाता मंदिराची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा, आदिवासी समाज बांधवांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। धुळे शहरातील देवपूर भागातील मरीमाता मंदिराच्या विटंबनेच्या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत असून या मागणीसाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी एकत्र येत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली। दरम्यान या घटनेमुळे आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली असेल त्या संदर्भातच आदिवासी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम। धुळे शहरातील देवपूर भागात सुशी नाल्याला अंतर्गत लागून असलेल्या हिंदू मुस्लिम संमिश्र वस्तीमध्ये ब्रिटिश कालापासून अत्यंत पुरातन असलेलं मरीमातेचं मंदिर आहे, ज्याच्यावरती आदिवासी समाजासकटच समस्त हिंदू बंधू बांधवांचं त्याच्यावर श्रद्धास्थान आहे। वार्षिक महामहोत्सवसुद्धा त्या ठिकाणी होत असतात, पण काही समाजकंटक ज्यांना ते मंदिराचा विरोध आहे, तिथे एक मारुतीचं मंदिरसुद्धा आहे, त्या मंदिराचा विरोध असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आणि सोबतच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक काही विधर्मींनी केला आहे। त्या ठिकाणी गाईचं एक हाड एका दोरीमध्ये अडकवून जाणून मंदिराच्या ठिकाणी त्या मंदिराची विटंबना करण्यात आलेली आहे। तर अशा समाजकंटकांना कठोरच्या कठोर दंड त्यांना देण्यात यावा, त्यांचा शोध घेण्यात यावा, त्या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवावा आणि तिकडच्या समाज विघातक घटकांना जरब बसावा असं एक निवेदन आपण या ठिकाणी श्री ॲडिशनल DYSP साहेब आणि SP साहेबांना आपण देण्यात आलेलं आहे। सोबतच जिल्हाधिकारी महोदयांनासुद्धा आपण त्या ठिकाणी आवेदन देणार आहोत आणि तसेच आपल्या धुळ्याचे लाडके आमदार माननीय अनुप अग्रवाल यांनासुद्धा ते निवेदन देण्यात आलेलं आहे। तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली वगैरे घडवण्याचा मानस तर नाही अशा प्रकारचा वातावरण ते तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, म्हणून त्याच्यावरती शासन प्रशासनाने कठोर कारवाई लवकरात लवकर करावी, लवकर त्याचा शोध घेण्यात यावा असं विनम्र निवेदन आवाहन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे।